नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आपण बनवणार आहे ज्वारीच्या पिठापासून आणि कांद्याच्या पातीपासून धपाटे. चला तर मग सुरू करूया. आता इथे आलं, लसूण आणि मिरची घेतलीये, ओवा आणि जिरं पण घेतले. आता जिरे आणि ओवा एकत्र करून त्यात थोडस मीठ घालायचं आणि छान असं जरासं जाडसर वाटून घ्यायचंय. आता मस्त हिरवीगार कांद्याची पात घ्यायची आणि ती पण अशी बारीक चिरून घ्यायची. आता इथे ज्वारीचं पीठ घ्यायचंय. तर इथे पिठाचं प्रमाण 3 वाटी जर ज्वारीचं पीठ घेतलं तर 1 वाटी बेसन पीठ घालायचंय. आता यात हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचे, वाटलेली पूड घालायची आहे आणि इथे हे मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं आलं लसूण मिरचीचं ते पण घालायचंय. चिरलेली पात घालायची आहे आणि पाणी थोडं पाणी घालून असं छान पळवून घ्यायचंय. आता हे पीठ मळताना लक्ष ठेवा की जास्त असं घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही. आता इथे एक 10 ते 15 मिनिटं छान पीठ भिजवून घेतलंय. आता हे थोडस असं सॉफ्ट करून घ्यायचंय वळून. आणि इथे हा कपडा मी खाली ओला करून घेतला होता चांगला, जेणेकरून चिपकणार नाही ते नंतर टाकताना. आता इथे याच्यावर कपड्यावर असं केलं ना तर एकदम सॉफ्ट होतील, असे कडक नाही होणार. जर तुम्ही लाटून केले तर मग ते कडक होतील. आता इथे अशा पद्धतीने छान थापून घ्यायचे. वरून छान जास्त तेल लावा थोडस, म्हणजे कसं टाकायला बरं पडेल. ते नंतर उलटताना मग प्रॉब्लेम होणार नाही. यामध्ये इथे असे 4-5 होल पाडून घ्यायचे की जेणेकरून फुगणार नाही ते. आता मस्त गरमागरम तव्यावर टाकायचे. सर्व साईडने छान तेल सोडून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं छान अगोदर खाल्लं भाजू द्यायचं, तेव्हाच उलट हे करायचं याला. आता हे छान खाल्लं हे झालं. आता परतून घेऊया. बघा कसं मस्त दिसतंय. छान शिजेपर्यंत भाजून घ्या, आपली लगेच तयार होत जाईल. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक करायला सुद्धा विसरू नका.